स्वामी समर्थांचा चमत्कार, श्रद्धेची परीक्षा. अक्कलकोट पासून थोड्याच अंतरावर शंकर नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. छोटं घर, 2 जनावरं आणि आई वडिलांची आठवण, एवढं साधं विश्व. पण गेल्या काही महिन्यात पावसाने साथ सोडली, शेती कोरडी पडली आणि त्याचं मनही निराश झालं. रोज म्हणायचा, मी नेहमी मेहनत करतो पण देव काही ऐकत नाही. स्वामी म्हणे चमत्कार करतात पण माझ्यासाठी काहीच होत नाही. एका रात्री त्याची पत्नी म्हणाली, शंकर, श्राद्ध ठेव, उद्या अक्कलकोटला जाऊया, एकदा तरी स्वामींच्या चरणी माथा ठेवूया. मनात अनिच्छा होती पण झोपताना म्हणाली, स्वामी जर तुम्ही खरेच असाल तर काहीतरी खून द्या. दुसऱ्या दिवशी पहाटे दोघे अक्कलकोटला पोहोचले. मठात स्वामी जवळ गर्दी होती. शंकर बाजूलाच उभा राहिला, मनात विचार, हेच का ते स्वामी? तेवढ्यात भिक्षेसारखा एक वृद्ध त्यांच्याकडे आला. म्हणाला, बाळा, शेत सुकलंय म्हणून मन